तर सर्वांना नमस्कार आणि मानस समुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर हा व्हिडिओ आम्ही मेमध्ये अलिबाग ट्रिप काढली होती, तर त्या ट्रिपचा हा व्हिडिओ आहे। तर मिड ऑफ मे आम्ही गेलो होतो अलिबागला। तर इथे अलिबाग बीच आम्ही फर्स्ट विजिट केला होता। तर इथे पार्किंगसाठी वगैरे खूप अशी मोठी ऐसपैस जागा आहे। तर इथे बीचच्या साईडला एंट्री करताना तुम्हाला काहीतरी अराउंड 50 रुपीज काहीतरी पे करायला लागतात आणि पार्किंगचे वगैरे चार्जेस नाही आहेत। पण इकडे बीचच्या एरियामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला 50 रुपीज पे करायला लागतात। तर हा जो समोरचा स्पेस आहे ना, तो पूर्ण पार्किंगसाठीच आहे, ओपन स्पेस पार्किंग। तर आपण गाडी लावली होती इथे आणि त्याच्यानंतर सी व्ह्यू एक रेस्टॉरंट आम्ही हॉटेल बुक केला होता। हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। आम्ही 7 जण होतो। तर त्याच्यामुळे आम्हाला एक ऐसपैस अशी रूम भेटली होती। बरोबर अलिबाग बीचच्या समोरच सी व्ह्यू नावाचं हॉटेल आहे। तर तिथे अराउंड 6500 6,500 आम्हाला रूम पडली होती। याच्यामध्ये तुमचं जेवण वगैरे इन्क्लुडिंग नाही आहे, फक्त राहण्याचे 6,500 होते। असं जर तुम्ही जर सीपासून जर थोडा लांब गेलात, म्हणजे या बीचच्या एरियापासून थोडा लांब गेलात, तर तुम्हाला 2,000 ते 3,000मध्ये चांगलं AC रूम भेटू शकतात। पण तिथे तुम्ही एवढे 7 जण नाही राहू शकत, तर अराउंड एक 2 किंवा 4 जण राहू शकतात। तर हा जो सी व्ह्यू हॉटेल आहे, तर इथेच आम्ही रूम बुक केला होता। तर या हॉटेलची सेपरेट पार्किंग आहे। तर तुमची गाडी वगैरे असेल तर तुम्हाला आतमध्ये हॉटेलच्या एरियामध्ये तुम्ही पार्किंग करू शकता। तर रिसॉर्ट थीम टाईपमध्येच हा हॉटेल होता। हॉटेलच्या बरोबर खालती एंट्रन्सच्या बाजूला तुम्हाला स्विमिंग पूलसुद्धा दिलेलं आहे। आणि हे इकडे राईट साईडला, एंट्रन्सच्या राईट साईडला हा एक व्ह्यू होता। तर फोटो सेशनसाठी वगैरे हा जो कोपऱ्यातला व्ह्यू होता तो खूप छान होता। आणि इथेच बरोबर राईट साईडला हा व्ह्यू आणि लेफ्ट साईडला त्यांनी स्विमिंग पूल दिला होता। तर छोटासा स्विमिंग पूल होता। तर फॅमिली एन्जॉय करण्यासाठी खूप चांगला होता। एंट्रन्सच्याच राईट साईडला तुम्ही एंट्री केल्या राईट साईडलाच त्यांचं रिसेप्शन आहे, जिथे तुम्हाला बिल पेमेंट वगैरे जे काय तुमचे ऑर्डर वगैरे असेल, फूड वगैरे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर जे काय पाहिजे असेल, तर तुम्हाला काउंटरवरती तिथे रिसेप्शनवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता। हे समोर आहे ते त्यांनी हे रेस्टॉरंट आहे त्यांचं। पण हॉटेल आणि रेस्टॉरंट आय थिंक सेपरेट आहे। तुम्हाला रेस्टॉरंटचं बिल वेगळं आणि हॉटेलचं बिल वेगळं पे करावं लागतं। तर ही रूम आम्हाला भेटली होती, अगदी ऐसपैस रूम होती। आणि रूमचा बरोबर पाहिलं तर समोर अलिबाग बीच आहे आणि 7 पर्सनसाठी अगदी इनफ स्पेस होता। इकडे गॅलरीसुद्धा त्यांनी दिली होती आणि गॅलरीमध्ये झुला लटकवलेला होता। इथे बाहेर टेबल आहे, म्हणजे रात्रीचं जर डिनर वगैरे करायचं असेल त्यासाठी अगदी मुबलक स्पेस अवेलेबल होता। तर इथेच बीचच्या बाहेर तुम्हाला खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत। आणि इथे आहे ना, तुम्हाला स्पेशल असे हॉटेल भेटणार नाहीत। तर इथे त्यांच्या मेस टाईप असे छोटे छोटे
हॉटेल्स आहेत, तर इथेच तुम्हाला पाहिजे तसे सी फूड्स तुम्ही एन्जॉय करू शकता आणि पण रिजनेबल रेट्समध्ये आहेत. तर इथे जवळजवळ 3-4 अशा आजूबाजूला लागून आहेत आणि जेवण अगदी तुम्हाला घरगुती पद्धतीचंच जेवण तुम्हाला भेटून जाईल. तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, त्यानंतर भात वगैरे आणि सी फूड्स तुम्हाला हवे तसे तुम्हाला इथे भेटून जातील आणि ते पण रिजनेबल रेटमध्ये. तर आम्हीसुद्धा हॉटेल आमच्या रूममध्ये आमचं सगळं सामान ठेवून फ्रेश वगैरे होऊन आम्ही इकडे लंचला आलो होतो. तर आम्ही 7 जण होतो. 7 जणांचं बिल अराऊंड 1400 रुपये झालं होतं इथे जेवणाचं. तर त्याच्यामध्ये आम्ही पॉपलेट थाली, त्यानंतर कोळंबी थाली, बोंबील थाली, चिकन थाली, त्यानंतर बोंबील फ्राय घेतलं होतं आणि व्हेज थाली होती. तर असं थोडंफार पोटाला भर टाकण्यासाठी आम्ही जेवलो होतो. त्यानंतर जेवण झाल्यानंतर इथेच बाहेर तुम्ही बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेऊ शकता. तर इथे तुम्हाला गोळा प्लस तुम्हाला ज्यूससुद्धा मिळून जातील. तर आम्ही इथे गोळा आणि लिंबू सोड्याचा इथे आनंद घेतला. तर आमचं जेवण झालं होतं. बर्फाचा गोळा, सरबत पिऊन आम्ही त्याच्यानंतर इकडे बीच साईडला थोडी मजा मस्ती करण्यासाठी आलो होतो. तर आमचं पूर्ण आवरेपर्यंत इव्हनिंग झालं होतं. अराऊंड 4-4:30 वाजले होते. तर बीच सॅटरडे होता आणि त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. जर तुम्ही संडेला आलात तर संडेला खूप सारी गर्दी आहे. तर इथे ना रणगाडा ठेवलेला आहे. खास आकर्षण म्हणून या बीचवरती हा तुम्हाला रणगाडा पाहायला मिळेल. तर इथे ना तुम्हाला खूप साऱ्या राईड्स आहेत, जसे की कॅमल, उंट आहे, त्यानंतर हॉर्स राईड आहे, त्यानंतर घोडागाडी आहे. सेपरेट तुम्ही घोड्याची राईड करू शकता. त्यानंतर घोडागाडी आहे. त्याच्यानंतर इथे 4 व्हीलर्ससुद्धा आहेत आणि छोट्या मुलांसाठी रिमोटच्या गाड्यासुद्धा आहेत. तर अशा खूप साऱ्या राईड्स तुम्हाला इथे एन्जॉय करता येतील. त्यानंतर वॉटर राईड्ससुद्धा आहेत इथे बीचवरती. अलिबाग हा बीच असा आहे की इथे रहदारी जास्त असते. जर तुम्ही आलात विकेंडला तर इथे तुम्हाला हा जो अलिबाग बीच आहे ना तो खूप रहदारीवाला बीच आहे. तर इथे आम्ही वाळूमध्ये एन्जॉय करत होतो. तर आमचे शंभूराजेसुद्धा वाळूमध्ये खेळण्याचा आनंद घेत होते. आम्ही एकदा लास्ट टाईम आलो होतो 31च्या ड्युरिंगमध्ये. तर त्यावेळेला आम्ही हे जे बकेट वगैरे आहेत तर ते परचेस केलं होतं, पण त्यावेळेला एन्जॉय नाही करता आलं. कारण शंभू तेव्हा लहान होता आणि त्याच्यामुळे तो जास्त काही पाण्यामध्ये एन्जॉय करत नव्हता. तो पाण्याला घाबरला आणि रडायला लागला. त्यामुळे आम्ही तसंच इथे ते जे आपण जिथे लंच केलं होतं तर तिथेच आम्ही लंच करून परत तसंच आम्ही रिटर्न गेलो होतो. तर ते मटेरियल आमचं होतं सोबत, तर ते आम्ही यावेळेला घेऊन आलो. आणि शंभूला थोडाफार आता तो मोठा झाल्यामुळे तो एन्जॉय करत होता. आता घाबरत नव्हता तो पाण्याला वगैरे. तर तुम्हाला हे जे स्टफ आहे इथे खेळण्याचं मटेरियल तुम्हाला बीचच्या त्या रोडवरती मिळून जाईल. तर तुमचे छोटे जर तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासाठी एन्जॉय करण्यासाठी इथे खूप सारं खेळण्याचे मटेरियलसुद्धा इथे भेटून जातील. तर इथे फोटोशूटसाठी तुम्हाला सायकल्स वगैरे आहेत. तर हा खूप इथे अलिबागमध्ये जेवढे बीच आहेत तर त्यापैकी हा जो बीच आहे अलिबाग बीच तो खूप फेमस बीच आहे. कारण ह्याच अलिबाग बीचच्या समोर फोर्टसुद्धा आहे. पण जर भरती असेल तर भरतीच्या वेळेला त्या फोर्टपर्यंत जाऊ शकत नाही. तर जेव्हा ओटी असेल तर त्या ओटीच्या वेळेलाच तुम्ही चालत जाऊ शकता किंवा घोडागाडीने सुद्धा तुम्ही त्या फोर्टपर्यंत जाऊ शकता.
तर इथे बीचच्या साईडला आपला फेवरेट आयटम इथे भेटला, त्यामुळे बोलो चव तर बघूया कशी आहे ते. तर हा बॉईल चणा होता आणि 30 रुपीजमध्ये तुम्हाला एक प्लेट भेटेल. तर हा चटपटा असा टाईमपास बीचवरती तुम्ही एन्जॉय करू शकता. तर हा आपल्याला खूप आवडतो, त्यामुळे थोडी चण्याची प्लेट घेऊन, बॉईल चण्याची प्लेट घेऊन आम्ही बीचवरती बीचचा आनंद आणि चणे खाण्याचा आनंद घेत होतो. तर हा आम्ही जिथे हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलचा हा स्विमिंग पूल आहे. तर छोटासा आणि फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासाठी हा इनफ होता स्पेस. तर आम्ही बीचवरती एन्जॉय केल्यानंतर आम्ही इव्हनिंगला आलो, थोडंफार स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर डिनरचा आम्ही आनंद घेतला त्या बाल्कनीमध्ये बसून, कारण जो सी व्ह्यू होता तो खूप एकदम नयनरम्य असं पूर्ण देखावा होता. आणि सनसेट जर समोर बघितलं तर तुम्ही, हे अराऊंड 6:30-7 वाजलं होतं, तरी पण तो सनसेटचा जो व्ह्यू आहे तो त्या बाजूला राईट साईडला अजूनही त्याचा इफेक्ट दिसत होता. तर मॉर्निंग व्ह्यू तुम्ही पाहू शकता. अगदी तुम्ही बेडवरती झोपूनसुद्धा हा समोरचा बीच व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. बेडवरून थेट तुम्हाला अलिबाग बीच व्ह्यू एन्जॉय करता येतो. तर त्यासाठी तुम्हाला हा सी व्ह्यू जो हॉटेल आहे तो हॉटेलची रूम तुम्हाला बुक करावी लागेल आणि 6,500 हा 6,500मध्ये तुम्हाला 7 जण तुम्ही जर राहत असाल तर एकदम अफोर्डेबल आहे. तर रूम पाहू शकता आणि थेट बेडवरून डायरेक्ट सी व्ह्यू. तर आम्ही 1 डे आणि 1 नाईट अलिबाग बीचच्या इथे स्टे करून खूप सारा एन्जॉय केला. तर तुम्हीसुद्धा जर कधी प्लॅन असेल तुमचा विकेंडचा तर तुम्ही नक्कीच इथे सी व्ह्यू हॉटेलमध्ये रूम बुक करून तुम्ही बीच आणि हॉटेलचा जो पूर्ण क्लायमेट आहे तो तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. तर आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.